नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे अनिष्ठा यूट्यूब चॅनलवर। आज मी बनवणार आहे पनीर रोल। तर ही पनीरची इझी रेसिपी आहे, तुम्ही घरी पटकन करू शकता केव्हाही, आणि ही एकदम खाण्यासाठी पौष्टिक आहे। कारण हे मी मैद्यापासून बनवणार नाही आहे ही रोटी, तर ती आपली नेहमीची जी आपण गव्हाच्या पिठाचं जे चपाती करतो तर त्यापासून मी बनवणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे, मी पनीर घेतलेलं आहे। तर इथे हे आहे मेयोनीज आणि टोमॅटो केचप, हे नंतर मी मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर ही टोमॅटो आणि कांद्याची प्युरी केलेली आहे, मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे। त्यानंतर कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलं आहे। चीजचे क्यूब्स आहेत, लाल तिखट आहे, पावभाजी मसाला आहे, आला लसणाची पेस्ट आहे, हळद आणि मीठ। चला तर मग आता स्टार्ट करूया रेसिपीला। तर सर्वप्रथम मी आता तेल घेते आहे कढईमध्ये। तर तेल आता गरम झालं आहे आणि याच्यामध्ये मी हे पनीर जे आहे ते फ्राय करून घेते। गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे। पनीर आता खरपूस भाजून झालेले आहेत। आता ह्याच तेलामध्ये मी हे बटर घालते। तर ह्याच्यामध्ये मी ही टोमॅटो आणि कांदा त्याची जी प्युरी केलेली ती टाकते। आता मी हे ढवळून घेते। यामध्ये मी ऍड करते ही आलं लसणाची पेस्ट, पावभाजी मसाला आणि हे लाल तिखट, थोडीशी हळद, आणि हे चांगलं एकजीव करून घेते। आता तुम्ही पाहू शकता ह्याला किती मस्त कलर आलाय। आता मी ह्याच्यामध्ये हे पाणी ऍड करते थोडंसं, जशी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल त्याप्रमाणे, आणि हे मिश्रण शिजवून घेते। ह्यात ऍड करते मीठ, चवीनुसार मीठ। आता हे मिश्रण शिजलेलं आहे चांगलं, तर याच्यामध्ये मी आता हे जे आपण फ्राय करून घेतलेत पनीर ते ऍड करते। हे आता ढवळून घेते, एकजीव करून घेते। पनीर रोलला लागणारी ही पनीरची जी भाजी आहे ती रेडी झाली आहे। आता मी गॅस बंद करते। गॅस बारीक ठेवायचा आहे आणि तव्यावर ही मी चपाती जी बनवली आहे ती घेतली आहे। बटर लावून घेते याला, चपातीला दोन्ही बाजूने लावून घ्यायचं। तर आता याला हे लावून घेते मी चपातीला मेयोनीज आणि टोमॅटो केचपची जी प्युरी होती त्याचं जे मिश्रण केलेलं। तर ह्यावर आता मी ही भाजी जी आहे पनीरची ती टाकते। ही एका साईडलाच अशी घ्यायची आहे रोल बनवताना। ह्यावर मी आता हे चीज घालते। यावर मी हे चीज ऍड करून घेतलंय आणि आता मी याच्यामध्ये हा कांदा आणि टोमॅटो ऍड करते। तर आता ह्याचा रोल करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे हा माझा रेडी आहे पनीर रोल। तर आता मी बाकीचे पण करून घेते। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये। टिल देन बाय।